नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य कायम सुदृढ कसं राहील याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांसोबत सविस्तर चर्चा करतो. लग्न झाल्यानंतर प्रत्येक दाम्पत्यासाठी बाळाची चाहूल लागणं हा अत्यंत सुवर्ण क्षण असतो, पण काही दाम्पत्यांना त्यासाठी प्रचंड वाट पाहावी लागते. म्हणूनच आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय निवडलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत गर्भधारणेसाठीच्या इम्युलेट उपचारांविषयी. इम्युलेट उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय हे अनेक जणांना माहीत नसेल. आज अनेक जणांना याविषयी माहिती मिळेल आणि मी सुद्धा याविषयी डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करणार आहे आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत डॉक्टर मोहन राऊत. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टरांची ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर मोहन राऊत यांनी MD DGO FCRI या पदवी संपादित केलेल्या आहेत. स्त्रीरोग तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ आणि क्लिनिकल रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजिस्ट आहेत ते. तसंच ते डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीचे पार्टनर आहेत. भारतातील रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी क्षेत्रातील एक अग्रणी तज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी डॉक्टर मुग्धा राऊत यांच्या सहकार्यानं भारतातील पहिलं रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी सेंटर स्थापन केलं आणि आज डॉक्टर राऊत सेंटर फॉर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीचे पूर्ण भारतभर 8 केंद्र कार्यरत आहेत. वारंवार होणारे गर्भपात, IVF मध्ये येणारं अपयश आणि इम्युनॉलॉजिकल कारणांमुळे होणाऱ्या प्रजनन समस्यांवर त्यांनी दीर्घकाळ संशोधन केलंय आणि उपचार केलेले आहेत. त्यांनी विकसित केलेली इम्युलेट ही पेटंटेड आणि ब्रँडेड उपचार प्रक्रिया आज अनेक जोडप्यांसाठी एक आशेचा नवा किरण ठरते. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा अनेक स्तरावर अनेक प्रतिष्ठित अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्यांचं कार्य एकाच ध्येयासाठी समर्पित आहे, ते म्हणजे विज्ञानाधारित इम्युनॉलॉजीच्या मदतीनं निराश जोडप्यांना आशेचा एक नवा मार्ग दाखवणं. डॉक्टर, मी जसं सांगितलं, आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहात, अर्थात गायनेकोलॉजिस्ट आहात आणि तसंच आपण रिप्रोडक्टिव्ह क्लिनिकल इम्युनॉलॉजिस्ट सुद्धा आहात. हे रिप्रोडक्टिव्ह क्लिनिकल इम्युनॉलॉजिस्ट म्हणजे नेमकं काय आहे डॉक्टर? आय थिंक छान प्रश्न विचारलास, कारण बरेच जण हा प्रश्न आम्हाला विचारतात की एक मी गायनेकोलॉजिस्ट आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ तर आहेच, पण रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी या क्षेत्रामध्ये आम्ही एक विशेष काम केलेलं आहे. आता रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणजे एक्झॅक्टली काय, तर आईच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा म्हणजे प्रजनन संस्थेचा आणि प्रतिकारशक्ती यांचा जो संबंध आहे आणि त्याचा जो अभ्यास आहे त्याला रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजी म्हणतात. आणि एक का महत्त्वाचं आहे, तर जर रिप्रोडक्टिव्ह इम्युनॉलॉजीमध्ये जर काही प्रॉब्लेम्स निर्माण झाले तर त्याचा परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतो. गर्भ राहायला डिफिकल्टी येऊ शकते किंवा गर्भ राहिला तर कधी वारंवार गर्भपात होऊ शकतात. IVF ट्रीटमेंटमध्ये अपयश येऊ शकतं. त्यामुळे हे एक अतिशय महत्त्वाचं शास्त्र आहे आणि त्यामधले प्रॉब्लेम्स जर आपण फाइंड आउट केले तर आपण अशा जोडप्यांना की ज्यांना वारंवार गर्भपात होत आहेत किंवा IVFमध्ये अपयश येत आहे त्यांना मदत करू शकतो. आणि इनफॅक्ट त्यासाठी आम्ही एक विशेष ट्रीटमेंट डेव्हलप केलेली आहे ज्याला इम्युलेट म्हणून म्हणतात. ही एक प्रकारची इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंट आहे आणि आमच्याकडे त्या प्रोसिजरचं पेटंटही आहे. अगदीच मी सुरुवातीला सांगितलं की ही आपली पेटंटेड अशी उपचार पद्धती आहे इम्युलेट थेरपी. ही इम्युलेट थेरपी म्हणजे काय करता डॉक्टर यात आपण? अतिशय महत्त्वाचं आय थिंक हा प्रश्न आहे, कारण हे समजावून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. कारण गर्भपात वारंवार होण्यामागे किंवा प्रेग्नन्सीमध्ये अपयश येण्यामागे किंवा IVF फेल होण्यामागे बरीच कारणं आहेत, पण त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण आईच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे. आणि ते जर प्रॉब्लेम्स झाले तर प्रेग्नन्सी राहायला डिफिकल्टी होऊ शकते. आणि अशा जोडप्यांमध्ये आम्ही ही इम्युलेट ही ट्रीटमेंट वापरतो. म्हणजे एक्झॅक्टली काय केलं जातं, तर या ट्रीटमेंटमध्ये आम्ही नवऱ्याच्या रक्तातल्या एक विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशींचा उपयोग ह्या इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंटसाठी करतो. आणि एक साधारण ही 3 तासाची प्रोसिजर आहे, एकदाच केली जाते. त्यामध्ये आम्ही नवऱ्याचं रक्त कलेक्ट केल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये त्याच्यापासून लिम्फोसाइट्स नावाच्या पेशी वेगळ्या करतो आणि या वेगळ्या केलेल्या पेशींची छोटी इंजेक्शन्स पत्नीच्या स्किनमध्ये दिली जातात. आणि या पेशींमध्ये एक विशेष गुणधर्म असतो की ते आईच्या शरीरामध्ये काही असे इम्युनॉलॉजिकल बदल घडवून आणतात की ज्यामुळे जे गर्भपात होण्याची प्रक्रिया आहे किंवा प्रेग्नन्सी यशस्वी न होण्याची प्रक्रिया आहे किंवा IVFमध्ये अपयश येण्याचा प्रॉब्लेम आहे तो त्याने दूर होऊ शकतो. अच्छा, पण डॉक्टर तुम्हाला कसं कळतं, म्हणजे कधी अशी वेळ येते की आता इम्युलेट थेरपी वापरायलाच हवी, या थेरपीशिवाय आता पर्याय नाही आहे? एक गोष्ट इथे मी सांगू इच्छितो की जेव्हा वारंवार गर्भपात होतात किंवा IVFमध्ये अपयश येतं त्यामागे डेफिनेटली काही कारणं असतात.
म्हणजे उदाहरणार्थ गर्भपात होण्यामागे जेनेटिक कारण असू शकतं, गर्भाशयामध्ये काही विकार असतील त्याचं कारण असू शकतं, हॉर्मोनल कारण असू शकतं, थायरॉईडचा प्रॉब्लेम, PCODचा प्रॉब्लेम किंवा काही इन्फेक्शन्स असू शकतात, एक थ्रॉम्बोफिलिया म्हणून प्रॉब्लेम असू शकतो. पण जवळजवळ 50% जोडप्यांमध्ये ना त्याचं कारणच कळत नाही. आणि तीच गोष्ट IVFच्या बाबतीमध्ये. IVFचा सक्सेस रेट एक ठराविक आहे, एक 40 ते 50% केसेसमध्ये सक्सेस मिळू शकतं. पण ज्या केसेसमध्ये सक्सेस मिळत नाही अशा केसेसमध्ये हा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते आणि अशा जोडप्यांना या ट्रीटमेंटचा नक्की फायदा होतो. अच्छा, पण सर्वात महत्त्वाचं डॉक्टर, की या थेरपीचा सक्सेस रेट किती असतो आणि मुळात आईसाठी आणि बाळासाठी ती म्हणजे आपण अगदी सुरक्षित अशी मानू शकतो का? आता ही मी म्हटलं तसं एक विशिष्ट स्पेशल ट्रीटमेंट आहे आणि ज्या प्रकारे आम्ही करतो ती एक अत्यंत युनिक पद्धत आहे. आणि तुम्ही तू जो ह्याचा प्रश्न विचारलास की यशस्वी होण्याचा, तर इथे मी डेफिनेटली सांगू इच्छितो की ज्या जोडप्यांना इम्युनॉलॉजिकल कारणामुळे हा प्रॉब्लेम होतोय, जे आपण इन्व्हेस्टिगेशन्स करून फाइंड आउट करू शकतो, त्यामध्ये हे यशस्वी होण्याचं प्रमाण जवळजवळ 75 ते 80% इतकं आहे. पण ह्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की योग्य ते उपचार करणं आणि ज्यांना या ट्रीटमेंटचा फायदा होईल अशा जोडप्यांची निवड करणं आणि त्यांनाच ही ट्रीटमेंट देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग काही सक्सेस स्टोरीज असतील की आपल्या? सक्सेस स्टोरीज तर तशा खूप आहेत. मला एक आठवते पेशंट की जिला आमच्याकडे जेव्हा ती आली तिला 15 वेळा गर्भपात झाले होते. म्हणजे त्या पेशंटने असं सांगितलं की 15 वेळा झालेत, पण एक्झॅक्टली बाकीचे आम्ही मोजले नाही आहेत. पण वय काय होतं त्यांचं? ती जवळजवळ 35 ते 40च्या मध्ये होती. आणि म्हणजे इतक्या वेळा प्रॉब्लेम सहन करून सुद्धा अजून तिची इच्छा होती की नाही यामागे काही करता येईल का. आणि जेव्हा आम्ही तपास केला तेव्हा असं लक्षात आलं की अरे तिच्यामध्ये हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तिला ट्रीटमेंट दिली गेली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता तिला तिची मुलगी आता जवळजवळ 8-9 वर्षाची आहे. म्हणजे त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. अशीच अजून एक पेशंट, तिने 5 वेळा IVF केलं होतं. म्हणजे ती मला वाटतं आसामहून आली होती. 5 वेळा IVF करून सुद्धा प्रेग्नन्सी राहिली नव्हती, न राहण्याचं कारण माहीत नव्हतं. आणि नंतर जेव्हा ती आमच्याकडे आली, एका डॉक्टरांनी आमच्याकडे पाठवलं, तेव्हा लक्षात आलं की अरे तिच्यामध्ये हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आणि त्या टेस्ट केल्यानंतर असं लक्षात आलं की तिला हा इम्युनिटीचा इलाज फायदेशीर ठरू शकेल आणि तिला आम्ही ट्रीटमेंट केली. त्यानंतर ती IVF करायला परत येणार होती. 2 महिने तिचा फोन आला, डॉक्टर मी गरोदर आहे. म्हटलं कधी IVF केलंस? म्हणे नाही, मी IVF नाहीच केलं, मी नैसर्गिकरित्या प्रेग्नेंट राहिले. म्हटलं अरे वा. तर म्हणजे सांगण्याचा हेतू काय आहे की हा इलाज असा आहे की ज्याच्यामध्ये जर प्रेग्नन्सी न राहण्याचं किंवा गर्भपात होण्याचं कारण दुसरं काहीही कारण नसेल, फक्त इम्युनॉलॉजिकल कारण असेल, तर या इलाजानंतर नैसर्गिकरित्या सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते, IVF फेल झाल्यानंतर सुद्धा. अच्छा, खरोखर एक आशेचा किरण आपण त्यांना दिलात आणि आज जसं आपण सांगितलं की ते अत्यंत सुखात आहेत. बरं डॉक्टर, हे IVF म्हणा किंवा इम्युनिट थेरपी म्हणा, या थेरपी करण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा आपल्याला कळतं की गर्भधारणा का होत नाहीये. आपण मगाशी बोलताना सांगितलं की गर्भधारणा न होण्याचे थायरॉईड कारण म्हणजे वेगवेगळी कारणं असू शकतात, थायरॉईड असू शकतं किंवा इतर कोणकोणती कारणं असू शकतात, त्याविषयी जरा सविस्तरपणे सांगा. गर्भपात वारंवार होण्यामागे बरीचशी कारणं आहेत. आणि जसं मी मगाशी म्हटलं की जेनेटिक प्रॉब्लेम म्हणजे गुणसूत्रांमध्ये आईच्या किंवा वडिलांच्या प्रॉब्लेम असणं, नंतर गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम असणं म्हणजे पडदा असणं किंवा कधी कधी डबल गर्भाशय असतं, की जे कंजेनायटल विकार असतात ते असतात, हॉर्मोनल प्रॉब्लेम जसं PCOD आहे तसं, किंवा रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल त्यांनी होऊ शकतात. पण जसं मी मगाशी सांगितलं तसं 50% केसेसमध्ये त्याचं कारणच मिळत नाही. आणि तसंच IVF फेल्युअरमध्ये सुद्धा सगळे जर गोष्टी स्त्रीबीज व्यवस्थित असेल, शुक्रजंतू व्यवस्थित असतील, गर्भाशय व्यवस्थित असेल तर IVF सक्सेस व्हायला पाहिजे. पण 40 ते 50% केसेसमध्ये होत नाही. आणि अशा केसेसमध्ये हा प्रॉब्लेम इम्युनॉलॉजिकल असू शकतो. आता तू विचारशील की इम्युनॉलॉजिकल म्हणजे एक्झॅक्टली कसं, तर का हा आम्ही या क्षेत्रात आणखी काम केलं, कारण कसं आहे की गर्भ जो आहे तो 50% आईकडून आहे, 50% वडिलांकडून आहे. तर जो भाग वडिलांकडून येतो तो आईच्या शरीराला पूर्ण वेगळा आहे. म्हणजे 50% तो आईच्या शरीरापेक्षा जेनेटिकली वेगळा आहे. आणि आपल्या इम्युन सिस्टीमची एक खासियत अशी आहे की कुठलीही गोष्ट जी आपल्या शरीरापेक्षा वेगळी आहे त्याला आपली इम्युन सिस्टीम स्वीकारत नाही, त्याविरुद्ध रिॲक्शन होते आणि त्याला डिस्ट्रॉय केलं जातं. फक्त
प्रेग्नन्सी हे एकच त्याला एक्सेप्शन आहे. कारण हे असं का होतं, तर आईच्या शरीरामध्ये काही संरक्षक अँटीबॉडीज आणि संरक्षक पेशीज नॅचरली तयार होतात ज्या प्रेग्नन्सीचं प्रोटेक्शन करत असतात. आणि काही केसेसमध्ये काय होतं की या संरक्षक अँटीबॉडीज पेशीज तयारच होत नाही. त्यामुळे होतं काय की प्रेग्नन्सी राहिली की त्याच्याविरुद्ध रिॲक्शन होते आणि गर्भपात होतात, किंवा खूप लवकर रिॲक्शन झाली तर प्रेग्नन्सीच राहत नाही, IVF फेल होतं. आणि अशा केसेसमध्ये जर आपण काही विशिष्ट तपास केले तर त्याच्याने आपल्याला कळू शकतं की या पेशंटला या ट्रीटमेंटचा फायदा होणार आहे. अच्छा, पण जेव्हा कळतं की मूळ गर्भधारणा न होण्याचं कारण काय आहे, हे कारण कळल्या सगळ्यात आधी कोणते उपचार करतात डॉक्टर? हां, म्हणजे आता जसं मी कारणं सांगितली त्या पद्धतीचे उपचार होतात, त्याच्या अनुसार होतात. परंतु 50% जे मी म्हटलं त्यांच्यामध्ये काहीच करता येते आणि अशा जोडप्यांना मग निसर्गावर सोडलं जातं आणि मग त्यांना असा प्रॉब्लेम होतो की एका डॉक्टरकडून दुसऱ्या डॉक्टरकडे आणि योग्य ट्रीटमेंट होत नाही. अशा पेशंटचे जर योग्य इलाज झाले, म्हणजे योग्य तपास झाले, त्याविषयी मी तुला सांगू इच्छितो की काही विशेष तपास आहेत की ज्याने आपल्याला कळू शकतं की या जोडप्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. कारण मी जसं म्हटलं की प्रेग्नन्सीचं संरक्षण व्हायला संरक्षक अँटीबॉडीज पाहिजेत, संरक्षक पेशी पाहिजेत. तर आपण त्याचे टेस्ट करू शकतो आणि त्याच्यावरून कळू शकतं की एक टेस्ट आहे लिम्फोसाइट क्रॉस मॅच म्हणून किंवा LAD म्हणून, की ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की या संरक्षक अँटीबॉडीज आईच्या शरीरात आहेत किंवा नाही आहेत. आणि त्या जर नसतील तर अशा केसेसमध्ये ही ट्रीटमेंट फायदेशीर ठरू शकते. तसंच संरक्षक पेशी कमी असतील तर त्यामुळे हे तपास प्रथम करणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर मग आपण जर इलाज केला तर मी म्हटलं तसं जवळजवळ 75 ते 80% जोडप्यांना याचा फायदा होऊ शकतो. अगदीच. खरं तर आजकाल अनेक आधुनिक अशा उपचार पद्धती आलेल्या आहेत. अनेक जणांनी आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा टेस्ट ट्यूब बेबी ऐकलं असेल, त्याविषयी त्यांना माहिती असेल. डॉक्टर, हे टेस्ट ट्यूब बेबी करण्याची गरज केव्हा येते आणि त्याचा सक्सेस रेट किती आहे बरं? आता टेस्ट ट्यूब बेबी करण्याचं मुख्य कारण म्हणजे की ज्या गर्भनलिका असतात त्या जर बंद असतील, कारण स्त्रीबीज तयार झाल्यानंतर ते गर्भनलिकेतून गर्भाशयात येतं आणि मग शुक्रजंतूशी संयोग होऊन प्रेग्नन्सी राहते. जर नलिका बंद असतील तर त्यासाठी मग IVFची गरज लागते. किंवा समजा शुक्रजंतूंची संख्या खूप कमी असेल तर नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही, त्यामध्ये IVFची गरज लागते. आणि या अशा कारणांमध्ये IVF शिवाय गत्यंतर नसतं. पण काही वेळा असं होतं की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहत नाही. अशा पेशंटनाही IVFची ट्रीटमेंट दिली जाते. आणि अशा पेशंटमध्ये जर इम्युनॉलॉजिकल कारण असेल किंवा दुसऱ्या कारणाच्या बरोबरीने जर इम्युनॉलॉजिकल कारण असेल तर त्यांना ही इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंट फायदेशीर ठरू शकते. अच्छा, बरं, एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट्स करून मग जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा सुद्धा आपण ती यशस्वीरित्या गर्भधारणा झाली हे कधी म्हणू शकतो? जेव्हा 9 महिन्यानंतर बाळाचा जन्म सुखरूप होतो तेव्हा. पण जेव्हा ट्रीटमेंट नंतर गर्भधारणा होते त्यानंतर आपण पाहतो की गर्भपात होण्याचे प्रकारही अनेकदा कानावर येतात, त्याचे सुद्धा अनेक असे चान्सेस असतात. हे कशामुळे होतं डॉक्टर? आता त्याची विविध कारणं तर मी सांगितलीच, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की जवळजवळ म्हणजे एकदा जर गर्भपात झाला असेल तर दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता जवळजवळ 15 ते 20% असते. पण जशी गर्भपातांची संख्या वाढते तसं गर्भपात होण्याचे चान्सेस पण वाढत जातात. म्हणजे जर 4 किंवा 5 वेळा गर्भपात झाले असतील तर त्याचं पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये गर्भपात होण्याची शक्यता जवळजवळ 80% असते. इतका त्याचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे त्याचा योग्य वेळी त्याचं निदान करून आणि त्याचा इलाज करून जर इलाज झाला तर प्रेग्नन्सी यशस्वी व्हायला मदत होते. परंतु तरीही 50% जोडपी अशी राहतातच की ज्यांना या ट्रीटमेंटचा फायदा होत नाही आणि त्यांना मग ही इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंट यशस्वी ठरू शकते. अच्छा, खरं तर टेस्ट ट्यूब बेबी जे दाम्पत्य घेत असतात, माझ्या माहितीनुसार ते टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सुद्धा अनेकदा अपयश येतं आणि त्यामध्ये सुद्धा गर्भपात होतात. या गर्भपातामागची काय कारण असतात डॉक्टर? टेस्ट ट्यूब बेबी इलाजामध्ये एक विशेष गोष्ट अशी असते की गर्भ बाहेर तयार होतो आणि मग तो गर्भाशयात सोडला जातो आणि मग त्याची पुढे वाढ होते. त्यामुळे ते IVF नंतर सुद्धा जेव्हा गर्भपात होतात त्यामागील कारणं ही नॉर्मल नॅचरली गर्भपात होण्याच्या सारखीच असतात. म्हणजे त्याच्यामध्ये विशेष फरक नसतो. परंतु जेनेटिकली ॲबनॉर्मल एम्ब्रिओ असणं, जर त्याची आधी टेस्ट झाली नसेल, हे एक महत्त्वाचं कारण IVFमध्ये अपयश येण्यामध्ये असतं किंवा IVF नंतर मिसकॅरेजेस होण्यामध्ये असतं. त्यामुळे IVFचं यश आपण जर म्हणाल तर जस्ट प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणं हे नाही आहे, तर बाळ घरी घेऊन जाणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी आपल्याला मग जी ट्रीटमेंट त्या जोडप्याला आवश्यक असेल ती देणं खूप महत्त्वाचं आहे.
अगदीच अगदीच. आता आपली जी पेटेंटेड अशी उपचार पद्धती आहे इम्युलिट, ज्याच्या नावामध्येच आहे म्हणजे इम्युनिटी आहे, अर्थात रोगप्रतिकारक शक्ती. आता आपल्या मूळ विषयाला आपण सुरुवात करूया डॉक्टर. प्रेग्नन्सी आणि ही इम्युनिटी सिस्टम जी असते आपली किंवा गरोदरपणा आणि स्त्रीची रोगप्रतिकारक शक्ती यांचा नेमका काय संबंध आहे डॉक्टर? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलास, कारण प्रतिकारशक्ती आणि प्रजनन संस्था यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. तो कसा? तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की नॉर्मली आपल्या जी इम्युन सिस्टीम असते आईची, ती कुठल्याही अशा गोष्टीला स्वीकारत नाही जी आपल्या शरीरापेक्षा वेगळी असते. त्यामुळे जर एखादी अशी गोष्ट आली की जी आपल्या शरीरापेक्षा वेगळी आहे तर त्याच्याविरुद्ध इमिजिएटली इम्युनॉलॉजिकल रिॲक्शन होते. तर या बॅकग्राऊंडवर जर प्रेग्नन्सीचा आपण विचार केला तर प्रेग्नन्सी मी म्हटलं तसं की 50% आईकडून 50% वडिलांकडून आहे. त्यामुळे ती 50% आईपेक्षा वेगळी होते. कधी कधी IVF जर डोनर एग वापरलं तर ती 100% वेगळी होते. लॉजिकली विचार केला तर सगळ्या प्रेग्नन्सीच्या विरुद्ध पण रिॲक्शन व्हायला हवी होती, पण तसं होत नाही, कारण हे प्रेग्नन्सीला आईच्या शरीरात एक विशेष संरक्षण असतं आणि काही केसेसमध्ये हे संरक्षण बरोबर काम करत नाही आणि मग त्यामुळे मिसकॅरेजेस होणं किंवा IVF फेल होणं हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अच्छा, पण मग हे जे इम्युनॉलॉजिकल कारणं उद्भवतात प्रेग्नन्सी दरम्यान, त्याचं निदान कसं केलं जातं? हे निदान करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपण पुढे ट्रीटमेंटपर्यंत जाऊ शकत नाही. बरोबर आहे. तर त्यासाठी काही विशेष रक्त तपासण्या आम्ही करतो. त्यातली पहिली आहे लिम्फोसाईट क्रॉस मॅच म्हणून किंवा लिम्फोसाईट अँटीबॉडी डिटेक्शन टेस्ट म्हणून. जसं मगाशी मी म्हटलं की त्याच्याने आपल्याला कळतं की या संरक्षक अँटीबॉडीज ज्या आईच्या शरीरात असायला पाहिजेत त्या आहेत की नाही, आणि मग त्याप्रमाणे जर नसतील तर आपल्याला एक ट्रीटमेंट इम्युनिटी ट्रीटमेंट देता येते की ज्याने या संरक्षक अँटीबॉडीज तयार होतील. एक नॅचरल किलर सेल्स म्हणून काही पांढऱ्या पेशी आईच्या शरीरात असतात. त्यांचे 2 गट असतात, एक संरक्षक असतो, एक डिस्ट्रक्टिव्ह असतो. जर त्यामध्ये जर डिस्ट्रक्टिव्ह पेशी वाढल्या असतील तर त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अशा केसेसमध्ये इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंट फायदेशीर ठरू शकते. एक TNF अल्फा म्हणून एक डिस्ट्रक्टिव्ह केमिकल असतं, जे जर आईच्या शरीरात खूप वाढलं तर त्यामुळे लक्षात येतं की हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे. आणि अशा केसेसमध्ये जिथे हे रिपोर्ट्स अशा प्रकारे असतात, अशा जोडप्यांना मग आम्ही या ट्रीटमेंटसाठी निवडतो आणि त्यांना या ट्रीटमेंटचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. अगदीच. जर आपल्या प्रेक्षकांमधून कोणाला इम्युलेट थेरपी आपल्याकडून घ्यायची असेल किंवा त्याविषयी अधिक मार्गदर्शन मिळवायचं असेल तर ते नक्कीच तुम्हाला भेटू शकतात. आपण आपला संपर्क क्रमांक सुद्धा स्क्रीनवर वारंवार दाखवतोय. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपले हे संपूर्ण भारतभरात 8 केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांविषयी काय सांगाल? कसे ते वेगवेगळ्या सुविधांनी सुसज्ज आहेत? कारण हा जो प्रॉब्लेम आहे वारंवार गर्भपात होण्याचा, IVF फेल होण्याचा, हा खूप मोठा आहे. त्याची अशा जोडप्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही मुंबईला आमचं पहिलं केंद्र सुरू केलं, आमच्या लक्षात आलं की भारत अतिशय मोठा देश आहे आणि तिथे दूरदूरच्या भागातून लोकांना ट्रीटमेंट घेण्यासाठी मुंबईत येणं डिफिकल्ट होतं, कठीण होत होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की जर आम्हीच आमची ट्रीटमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर नक्कीच आम्ही जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकू, जास्त लोकांना याचा फायदा होऊ शकेल. आणि त्यानुसार आम्ही मुंबईनंतर मग नागपूर, त्यानंतर बँगलोर, दिल्ली, हैदराबाद, चंदीगड आणि आता गुवाहाटीलाही आम्ही आमचं सेंटर सुरू करतो आहे की ज्यायोगे जास्तीत जास्त लोकांना ट्रीटमेंटचा फायदा होईल, त्यांना त्यांच्या गर्भपाताच्या किंवा IVFमध्ये अपयश येण्याच्या प्रॉब्लेमपासून नक्कीच रिलीफ मिळू शकेल. अगदीच. आता ना प्रेक्षकांपैकी अनेक जणांच्या मनात एक शंका उपस्थित झाली असेल की आता तर माझ्या वयाची 40 आली, आता मी कुठे करू इम्युनिट थेरपी आणि डॉक्टर तरी काय करणार त्यावर? डॉक्टर, याविषयी काय सांगाल? एकूणच गरोदरपण आणि वय यांचा काय संबंध आहे, याविषयी मार्गदर्शन करा. गरोदरपणा आणि वय याचा नक्कीच संबंध आहे, कारण वयाचा जास्तीत जास्त परिणाम स्त्रीवर होत असतो आणि एस्पेशली स्त्रीबीज तयार होण्यावर होत असतो. त्यामुळे जसं स्त्रीचं वय वाढतं, स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया कमी व्हायला लागते आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यासाठी डिफिकल्टी येऊ शकते. पण या इम्युनिट इलाजाविषयी जर म्हणशील तर हा इलाज जोपर्यंत स्त्रीला प्रेग्नन्सी राहणं शक्य आहे, जोपर्यंत स्त्रीबीज तयार होणं शक्य आहे किंवा आता IVFच्या तंत्रज्ञानामुळे डोनर एग वापरलं जातं, तर अशा वेळेला प्रेग्नन्सी राहणं शक्य आहे, तोपर्यंत त्यांच्या केसमध्ये इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते. आणि तोपर्यंत म्हणजे आपल्या कायद्यानुसार IVF ट्रीटमेंट वयाच्या 50 वर्षापर्यंतच करता येते. तर तोपर्यंत ही ट्रीटमेंट आपण या पेशंटना देऊ शकतो, इम्युनिटी ट्रीटमेंट, जर त्या तपासामध्ये तसं आढळलं की त्यांना याची गरज आहे आणि त्यांना याचा फायदा होणार आहे. अगदीच. डॉक्टर, खूप खूप आभार या सगळ्या सखोल अशा मार्गदर्शनासाठी. धन्यवाद.
धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे हितगुजमध्ये इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.